पोलिसांचा शहरात गुन्हेगारीवर थेट वार. ऑल आउट ऑपरेशनने शहर हादरलं. कायदा सुव्यवस्था ढासळताच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. आज दिनांक 10 मंगळवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असताना जालना पोलिसांनी काल रात्री अचानक ऑल आउट ऑपरेशन राबवत गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेत शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आस्थापना बंद करण्यात आल्या, तर चौकाचौकात टवाळखोरी करणाऱ्या जमावांना पांगून पोलिसांनी आपली ताकद दाखवून दिली. गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवाडा उडाल्याचं चित्र दिसत होतं. वाढते खून, मारहाण, दहशत आणि खुलेआम फिरणारे गुन्हेगार यामुळे पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांचा विश्वास डगमळीत झाला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही निर्णायक कारवाई केली. या ऑल आउट ऑपरेशनचं नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदीम, जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जनार्दन शिवाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान आर्म ॲक्टमधील आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि नुकतेच जेलमधून सुटलेले संशयित यांची सखोल चौकशी करण्यात आली. सुटकेनंतर पुन्हा गुन्हेगारी सक्रिय झाले आहेत का याची कसून तपासणी करण्यात आली. शहरातील गुन्हेगारीला पूर्णविराम देणे, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास पुन्हा दृढ करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपान यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान या अचानक झालेल्या ऑल आउट ऑपरेशनमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये दिलासाची भावना निर्माण झाली आहे. जालना शहरात पुन्हा एकदा शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचा दरारा निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. ऑल आउट ऑपरेशन घेतला होता आपण. त्यामध्ये सगळे जे रेकॉर्डचे आरोपी होते त्यांना चेक करणे आणि आर्म ॲक्ट मध्ये सुटलेले आरोपी आणि MPDA मध्ये सुटलेले आरोपी यांना आपण डिटेन करून त्यांची चौकशी करण्याचा एक मोहीम होता. तर प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्टाफ, DYSP, LCB ची टीम, हे सगळे लोक आता फिरले रोडवर आणि सगळे आस्थापना बंद केला आपण. आणि जे काही असे टुकारी लोक फिरत आहेत त्यांना आपण थोडा व्यवस्थित केला आणि सगळे रेकॉर्डचे आरोपी चेक करणे आमच्या सुरू आहे. नागरिकांना काय आव्हान करणार? काहीच आव्हान नाही. नागरिकांना आव्हान आहे की पोलीस ॲक्टिव्ह आहे आणि सगळे क्राईम हाताळण्यामध्ये पोलीस सक्षम आहे. आणि असे जे रेकॉर्डचे आरोपी आता बाहेर येऊन काही घटना करत आहेत तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोहीम आहे आणि हे सतत सुरू राहणार आहे.